नमस्कार, जुलूस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गेल्या वर्षी आम्ही लोणचं बनवलं होतं घरगुती. तर भरपूर लोकांनी सांगितलं होतं की आम्हाला पण पाहिजे, त्यामुळे ह्या वर्षी लोणचं पुन्हा बनवणार आहे. त्यासाठी आंबे काढायला चाललो आहे आणि भरपूर बनवू. ॲक्च्युली ज्यांनी मागितलं त्यांना पण देणार आहेत घरगुती बनवलेलं लोणचं. तर आता आम्ही आंबे काढायला चाललो आहे. नानू कुठे गेला रे? गेला पुढे, नानू गेला पुढे. आणि आज भरपूर आपले मेंबर भेटलेत म्हणजे आंबे काढायला. ते आमच्या वाडीतले बुवा आहेत, मंगेश माळी म्हणून भजनातले बुवा आमचे. आणि अजून गेलेच पुढे, त्यांना दाखवतो. नानू याच्यावर चढता येईल काय? हे नानू, अरे बाबा काय करताय? अरे मुंबईतले आलेली. अरे पडला ना वय तर खाशी जाऊ. हे आमची तळी. तिथं आम्ही गणपती बुडवतोय. बघा माती बघा किती राहिले त्याची अजून गणपतीची. नानू ह्याच्यातलं डायमंड काढून विकता गणपतीचं. आणि तू काय शोधत रे? पैसा की एक दोन रुपये भेटतात त्याचं नानू चॉकलेट खाता. हे नानू चल वरती चढ जात. आज किती आलेत बघा आपली ब्लॉग मध्ये. मागच्या व्हिडिओ मध्ये बरोबर काढले का रे? मग नानू चढताय आता बारक्या बांब्यावरच चढ वरती. ऐकलंच काय रे? आणि भैया तोंड धुता आलो इकडं. आता उठतोय 9 वाजता. सावका जा. तुला चढता येतं काय रे? तुला चढता येतं? जा मग. दिसत पण नाही बारकास एकदम. नको जाईल तर एकदम साधा येतं, कलर वाला नाही. का भेटणार आहे तुझा आता? रात्री बघूया. उपसल्या म्हणजे खेकडा आहे ना. अरे घोरपड साप आहे तिथं, जाईल. घोरपड आहे मग का आला? नाटका नको इथे आम्हाला पटापट जा. ओव्हर ऍक्टिंग करतात. चार आंबा काढायला 1 पिशवी आंबा काढायला माणसा बघ किती ती. धीरूत ना, काय नाव तुझं रे? विरू. हा सॉरी, विरू. पारशेट, राजशेठ आणि आमचे हे नवीन आलेत भाई मेंबर. मंगेश माळी. आणि ह्यो काय शोधताय तर ह्यालाच माहिती भाई. कुठे आहे तो? काय शोधतय काय? खेकडं आहेत. यस, खेकडं दिसते. तो 1 रुपया भेटला ते खरोबर. जा पेप्सी घेऊन ये. जा पेप्सी घेऊन ये. मला माहिती आहे. सरळ जातो आंब्याच्या पुढे. ते दिसत नाही कुठं. तर नानू कुठे चढलं का? बोंबील आहेत. हा तू टाक फक्त आंब. तो टाकता आंब सर. पिक पण पाडताय. कॅमेरामन नेवर आहे. हे जा एक काय हे कर रे. पिके बाजूला कर, हिरवे घे फक्त. आंबा बघ केवढा आहे तो. घे ह्या दाखव आंबा. हिरवा आहे की पिके आहे बघ. हिरवा आहे ना, दाखव. अरे बस झालं, एवढे भरपूर निघाले रे. लोणचा भरपूर. केवढा बा हापूस. हापूस एवढा आंबा आहे.
हे नानूस चावलं चांगलं झोंबील. 4 आंबे पाडला आणि उतरला. अवकाश आहे. त्या पाप लागेल. हे तिथं वरती पण होता एक, तिथनं जा बघूया नानू. आता नानू खैरावरनं चढताय. कुठे आहे ते बघा, शर्टातलं काढ रे होंबिल. नाही उगाच आपलं नानू. हा जा पार, तू चढ जा. नानूचा झाला, नानू फसवत आहे होंबिल चावलं म्हणून. पार चालू आता. चढ तू म्हणताय तू बघ. चावलं तर सांगू नको नाही. काय बोलायचं नाही. हा तिथे हे बघ, इकडं याच साईडला भरपूर आहेत आंबे. नाही ते त्या आंब्यावर जाऊया का, तिकडचे असतील आंबा. होय रे, आपण गेल्या वर्षी काढलेलं आंब तर कशाच पण पिकले आंबे. काय नाही टाकलाय वड जोरात. तिकडे नाही हे बघ, हे ह्या फाटीत भरपूर आहेत. या साईडला हे पार्थ, ह्या साईडला भरपूर आहेत. मी येलो भाऊन मनावर घेतला ना जो. मग ही अशी घडका नको, मी येलो जो. हे खालना पण येतील आंब. मंगेश पाठ इकडून त्याकडे ते त्याच्याकडे ते वरती नाही पोचणार तेवढी. किती पाहिजे तुला? लोणच्यात पाहिजे जेवढं होतील. मोठा आंबा आहे ना, म्हटला पाहिजे. हा चालेल. विनायक अजून कोण. हे बघ पार ह्या साईडला आहे बघ, ह्या फांदीच्या काढ. हा तिकडे पण आहेत काय. आंब्याची क्वालिटी बघितलास का? वेगळीच क्वालिटी. साईज बघ केवढी आहे ती. साईज आणि वास बघ. काय काय कोण सावकाश पाहिजे तेवढं घेऊन जा. पुढल्या वर्षी बघ लोणचा म्हणाल नाही पाहिजे कोण आणून दे म्हणून. ना आमटाचा चांगला होता लोणचा मेला. आंबट आंबा आणि ते वर साल जाड पाहिजे. मग बोला नाही पाहिजे. काय आंब्यावर काय पडणार आंबच. मामांची सोय तुझ्या मायला. जर म्हटलं असतं ना घरबंदावर जाऊन हलवून दाखव रे, एवढा नाही हलवणार. जरा पुढे पडले याला एवढा हलवलं, एक पण पडला, एकच पडला फक्त. हिरवळ पण पडत. विश्वनाथ, हे जेव्हा तू आंबे दाखवशील ना, हे बघ काय करायचं माहितीये काय, खालची जेवढे आंबे आहेत ना जमा करून असे जवळ जवळ ठेवायचे. एकदम जवळ नाही, असे पडलेले, म्हणजे त्याला वाटलं फार भरपूर. व्हिडिओ काय होईल, कलर जाय जास्त वरती धरून नको. चांगलं हा बस झालं काय, टांगडा बस झाले. अजून फार सगळं फार. चल हवा आली तर पडून जाते. बापरे पिकं हिरवच आहेत. लोड किती आहे बघ. पाडणारा आंबा एक हे बसणार बघणार किती बघ. चालू कुठे आली आहे, बंद आहे.
बघ आंबा पण हे झालं बस झालं पाच उतार खाली हेच एक चला कावळा चला हे बघ केवढी रास पडल्या आंब्याची हे कावळा फटाफट ती मोठी पिशवी दे नानू आता टाइमपास नको हा दिसतंय बाई तू घे ते पण घे चालतील नानू पिका येतो वाटतं आता याच्या तलीत पण पडलेत बघ खाली टाकला खाली तुटली ती आंबा गेला हापूस एवढा हो अरे आंबा आहे काय त्याच्यात काय आहे भरतेल काय पिशवी भरेल काय बरं बरं साईजच बघ एवढी आहे ती पहिली घरी ठेवून ये नंतर जाऊया रात आंब्याला है ना काय हे तू टाकता हे बघ खा तू पिकावाला खा आम का क्वालिटी देखो आम कितना बढ़िया है और बबुआ बोलता हम रत्नागिरी से लाए हैं चला हमारे यहाँ अरे हा अडीला ठेवून आंबा विकलास ना मुंबईला हे तरी हापूस वाटेल लोकांना एवढा हा मोठा आहे मग असं असतं सेम दिसतं ना हापूस आंबा तर दिसत अरे बॉडीला काय पुसतो हे टाकला ह्या वेळेला नाणी दल्लीदार उचल ये पटापट अरे अरे बसला ना कोणी बघू नको पाहिजे काय एक मिनिट थांब आणि मी दहा वेळा आपटू नको त्यांना अरे किती एकदाच आधीच पडले तू आपटत बघ पुन्हा पुन्हा अरे आपटून मरतील ते. तूच काय वाटतं एवढं आंब का राहिलं ते आंब्यावर कारण आंबट आहे खाऊन अरे दाखवा, खाऊन दाखवा मिरमिरीत ते ते पार देता बघ तिथं दोन आहेत नाही त्याच्याकडे दिलंय याला हुंडी चालू काय बघ इकडे करायचं त्याच्यात अरे काय नाही काय काय एवढा नाही रे चावला 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 झालं चला घ्या हिरव्या आंब्यामध्ये एक आंबा फक्त पिका भेटलेला आहे तो मंगेशवाली खाणार आहे आणि त्याला वास घेतला तर तोंडात घालणार नाही कारण की आंबाच वेगळ्या क्वालिटीचा आहे. एक कोणती भरली बोलू ना बस झाले जबरदस्त ए, मामा, इने निघ. एक पिशवीनी माणसा किती बघ माझा स्पॉन्सर बघ चालताय कोण तो रवी की काय नाही पाजला यासनी काय ऐकू नको याचं. ते घरी नेऊन ठेव नंतर मग कट आता लोणचं हेच आहे चला हा जिंबल घे हे शुभम खाली ठेवून या आधी काठी टाक चल एवढे बस होती ना फूट लावायचे पाणी पिणं आम्हाला पण घेऊन ये एक बॉटल मला पण घेऊन ये रे मा. गार असेल ना त्यात पाणी थंड आणि गरम मिक्स करून घेऊन ये थोडी पिशवीवरून दादा इकडे कापतायत पण दादाने आपले कापतात एवढं कापून झाले टाइमपास करतोय वा आळश्या झाले कापून हा देत आहे बघ
आणि हे आंब्याच्या लोणसाठी बनवून ठेवले ते बघा. मीठ लावून ठेवले थोडे मोरायसाठी. हे एक टप आहे आणि हा एक टप आहे, याच्यामध्ये पण आहेत हे बघा लावली. हा इकडे बनवते फूट लावासाठी, मग काढते. लेखाचा पण दे. वर गेला पत्रे फिर अजून हलकडता खाली बसवतेस बघ, चालता का तुझा हात सोडून. बाजू तू उठ समर्थ उठ. उभा राहा. घाबरताय. हात पकड उगी एक. हा उभा राहा आता. बघितलं घाबरतो लिकट. रात्रभर त्याला काय लावलं होतं, तर मीठ लावून ठेवलं होतं. चांगलं मुरलं आहे बघा आंबा वगैरे. आणि त्याला मसाला लावून ठेवायचा आहे आणि तेल गरम करायचं ठेवलं तुम्ही है ना. तेल गरम करून नंतर थंड झाल्यानंतर टाकायचं. हे बघा बेडीगरचा आपला लोणचे मसाला आहे. टोटल 5 पाकिट. खर्च जास्तच होतो मग काय, पण छान लागतं घरी बनवलेलं म्हणून. किती होतं 5 पाकिट बस होतील ना. आणि ते हे एकच टप ना, तो दुसरा होता तो काय त्याच्यातच आणले ते आणले ना. एक टप झालाय. याचे किती किलो होता बघूया. का कसं असं काय बोलतं. एक होतं ना पहिलं. 6 टाकते टोटल. किती रुपये पाकिट आहे तुम्हाला. 60 रुपये 70 85 हा मग 85 म्हणजे 6 पाकिट किती झाली. 8 संग 48 450 रुपये द्यायचेच झाले. काय माहिती टाकून बघ किती मसाला बघू. हवा मसाला हवा तेवढा. मसाला जास्त पाहिजे तर मग आपला तिखट मसाला पण नाही टाकणार ना. मेथी पावडर पुढे हे पेस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये. मेथीची पावडर मेथी आणि काय मेथी भाजून मेथीच फक्त मेथी भाजून त्याची पावडर. तू कुठे हा बघ कुठे आहेत. आणि ती राई ती त्याच्यात टाकणार ती भाजून ठेवली. राईची डाळ गहू टाक. तिखट मसाला थंडवला काय तेल नाही तेल नाही. तेल हा दिलो कलर यायला लागला ना. सॉरी मीठ टाकलं. ते मम्मी बनवते जा काकी बनवते.
ते गेलं ना वाहून सगळं परवा तरी पण लागलं असेल ते. हे जास्त नको टाकू. जास्त नाही हवं तेवढं टेस्ट करून बघायला लागेल आधी नको नाही आधी टाकत नको नंतर हे करणं. आणा इकडे सोडा बाय जेवाय पाहिजे तिथं शुभ्रा जेवण न्यायचा जा नाही तर बापरे जावा जावा जेवा जावा त्या भूक नाही. त्यांनी ते तुम्ही जेवा ना म्हणजे जेवण येतो आणि मग काम करतो. हा, मोहरीची डाळ आहे ना, मोहरीची डाळ ती टाकून द्यायची, मिक्स करायची. बलक झालं सर्व नाही टाकत आहे. टाकते ना अच्छा, इतका फोन कशाला करतोय? एवढी समजे नको लागेलच तेवढी मिरची पावडर टाकलं आता बरोबर वाटतं. मिक्स करू का मी हे? जावा रे जावा. करून झालं होतं तर आई भरते. हे जवळजवळ 1 किलोची भरणी आहे. ठीक आहे. आणि छोट्या अर्ध्या किलोच्या पण भरायच्या आहेत. ते ऑफिसमधल्या कलिगने वगैरे मागवलं होतं त्यामुळे. तर हे आहेत 1 किलोच्या त्या भरण्या. तर 2 भरल्यात आम्ही. या तेल राहायचं तेल राहायचं वरती. चालेल, तुम्हाला एक ठेवा. हे घरी ठेवासाठी भरणी. ही 1 किलोपेक्षा जास्त आहे नाही. चला, आणि या छोट्या छोट्या भरण्या भरायच्या अर्ध्याच्या.